नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे सध्या वेगळ्याच मिशनवरती आहेत असं वाटू लागलेलं आहे. त्यांचा लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव झाल्यानंतर या पराभवाला कोण कोण कारणीभूत आहेत त्या सर्वांना अद्दल घडवण्याची एक मनीषा किंवा त्यांना त्या पद्धतीची परतफेड देण्याची इच्छा सुजय विखे पाटील यांची दिसून येत आहे. आणि मला वाटतं या यादीमध्ये सगळ्यात वरचा जो क्रमांक आहे तो क्रमांक आहे खासदार निलेश लंके आणि पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावरती आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात. बाळासाहेब थोरात आणि विखे पाटील कुटुंब किंवा घराणं या थोरात विखे कुटुंबामधला राजकीय संघर्ष उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. नगर जिल्ह्यामध्ये सर्वांना त्याचा परिचय आहे. नगर जिल्ह्यामध्ये जे काय राजकारण चालतं या दोन नेत्याभोवतीच फिरत असतं किंवा हे दोन नेतेच हे राजकारण आपापल्या पद्धतीने घडवत असतात किंवा बिघडवत असतात. आणि थोरात यांचा संगमनेर तालुका आणि विखे यांचा शिर्डी किंवा राहता हा जो मतदारसंघ आहे हे दोन्ही शेजारी शेजारी आहेत. आणि या दोघांनाही आपापल्या प्रभावाचं जे क्षेत्र आहे ते वाढवण्यामध्ये रस असतो, इंटरेस्ट असतो आणि आपल्या विरोधी गटाचं कसं खच्चीकरण करता येईल यासाठीचे देखील डावपेच हे सातत्यानं सुरूच असतात. मला वाटतं यावेळेस बाळासाहेब थोरात हे विखे पाटलांवरती भारी पडलेले आहेत. त्याचा 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये विखेंना प्रत्यय आला. निलेश लंके यांचं या लोकसभा निवडणुकीमधलं भाषण गाजलं देखील होतं की त्यांचं म्हणणं असं होतं, मी जरी उमेदवार होतो तरी बाळासाहेब थोरातांची सगळी यंत्रणा ही माझ्यासाठी दक्षिणेमध्ये म्हणजे माझ्या दक्षिण नगर या मतदारसंघामध्ये कार्यरत होती. निलेश लंके यांनाच सगळी सामग्री, सगळे डावपेच किंवा निलेश लंके यांची जोडणी करून देण्याचं काम हे बाळासाहेब थोरात यांनी केलेलं होतं. कारण विखे कुटुंबाचा कोणतरी सदस्य पराभूत होणं हे थोरात यांच्यासाठी फारच मानाची गोष्ट ठरणार होती आणि त्या पद्धतीने त्यांनी सुजय विखे यांच्या पराभवामध्ये मोठा वाटा उचलला होता. आता या पराभवाची परतफेड करायचीच या हेतूनं सुजय विखे हे आता विधानं करू लागलेले आहेत, चॅलेंज देऊ लागलेले आहेत. थोरात यांच्या विरोधात वेळ पडली तर या विधानसभा निवडणुकीत मी संगमनेरमधनं उभा राहील अशा पद्धतीची भाषा सुजय विखे यांनी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमातनं केलेली आहे. सुजय विखे यांना माहिती आहे की बाळासाहेब थोरात यांच्या मतदारसंघामध्ये आपल्या प्रभाव क्षेत्रातली जी काही 30-35 गावं आहेत तिथनं जास्तीत जास्त मतदान घेऊन आपण बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणू शकतो. पण तसं जर प्रत्यक्ष पाहिलं तरी दोन्ही कुटुंब किंवा दोन्ही घराणी हे एकमेकांच्या थेटपणे कधी विरोधात निवडणूक लढलेली नाही आहेत. म्हणजे एकमेकांचे मतदारसंघ जरी लागून राहिले असतील तरी पडद्या आडून खेळ्या करण्यामध्येच यांचा प्रामुख्याने रस राहिलेला होता. आपापल्या पद्धतीनं प्यादी लढवावीत आणि आपलं राजकारण पुढे न्यावं असा बेत होता. पण थेटपणे विखे किंवा थोरात अशी लढत आत्तापर्यंत झालेली नाही. आणि तसं करण्याचं धाडस किंवा तसं बोलण्याचं धाडस हे सध्या सुजय विखे पाटील बोलून दाखवत आहेत. लेट्सअपनं या संदर्भात एक पोल केलेला होता आणि सुजय विखे पाटील हे बाळासाहेब थोरात यांचा पराभव करू शकतील का असा हा प्रश्न होता. हा पोल तुम्हाला दिसू शकेल तुमच्या स्क्रीनवरती आणि या पोलमध्ये जवळपास 45,000 लोकांनी आपला कौल नोंदवलेला होता आणि फार काटेची टक्कर आहे. अगदी 51 ते 49% म्हणजे 51% लोकांना असं वाटतं आहे की बाळासाहेब थोरात हे विजयी होतील आणि 49% लोकांना वाटतं आहे की सुजय विखे हे विजयी होऊ शकतील. बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर हा बालेकिल्ला आहे. ते आत्तापर्यंत 1985पासून सलग 8 वेळा त्या ठिकाणून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. त्यांना तुल्यबळ असा प्रतिस्पर्धी त्या संगमनेरमध्ये विरोधात कधी उभा राहिलाच नाही. विखेंनी अनेकांना ताकद देऊन पाहिली किंवा त्या पद्धतीच्या राजकीय कुरघड्या करून पाहिल्या, पण थोरात यांचा पराभव करणं हे काही विखेंना शक्य झालं नाही. पण तसं जर आपण पाठिंबा दिला, उमेदवार जर निवडून येत नसेल तर मी स्वतः लक्ष घालतो आणि एवढंच नाही तर मी स्वतः थोरातांच्या विरोधात निवडणूक लढवतो अशा प्रकारची भाषा सुजय विखे यांनी केलेली आहे. याला थोरात यांच्याकडनं अद्याप उत्तर आलेलं नाही आहे. अर्थात थोरात आणि सुजय विखे या दोघांच्याही स्वभावातला हा फरक आहे. सुजय विखे हे आक्रमक आहेत, तुलनेनं बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षा फार तरुण आहेत, अनुभव थोडासा कमी आहे आणि त्यामुळे ते थोडेसे इम्पेशंट असतात आणि लगेच आरेला कारे जशाच तसं उत्तर देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. आणि थोरात हे संयमी आहेत. आपल्या राजकीय डावपेच
कोणाला सहजासहजी कळणार नाहीत याची ते दक्षता घेत असतात. त्यामुळे सुजय विखे पाटील जरी अनेकदा जाहीर व्यासपीठावरनं जरी आव्हान देत असतील तरी बाळासाहेब थोरात यावर मात्र चकार शब्द काढत नाहीत. सुजय विखे हे जर खरोखरीच थोरात यांच्या विरोधात जर उभे राहिले तर ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी लक्षवेधी लढत ती असू शकेल. थोरात यांनी विखे यांना केवळ लोकसभा निवडणुकीतच नाही तर अगदी त्यांना गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील पराभवाचा त्यांना सामना करण्यास भाग पाडलेलं होतं. म्हणजे विखे यांचे जे विरोधक होते विवेक कोल्हे यांचा गणेश सहकारी कारखाना हा विखेंकडे गेल्या 10 वर्षापासून होता आणि तो कारखाना विखेंकडनं पुन्हा कोल्हे यांनी खेचून घेतला आणि याच्यामध्ये देखील साहजिकच बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची राहिली आणि त्या निवडणुकीमध्ये तेच प्रचार प्रमुख कोल्हे यांचे म्हणून कार्यरत होते. आणि साहजिकच कोल्हे आणि थोरात हे एकत्र आल्यानंतर विखे यांच्या हातातून गणेश कारखाना गेला आणि त्या पराभवाची देखील सल मला वाटतं विखे यांना अजून डाचत आहे. तिसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की जर बाळासाहेब थोरात जर उद्या महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं, बाळासाहेब थोरात चांगल्या मताधिक्याने निवडून आले तर बाळासाहेब थोरात हे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतले नेते हे महाविकास आघाडीमध्ये आणि त्यातही काँग्रेसमध्ये मानले जातात. त्यामुळं बाळासाहेब थोरात जर मुख्यमंत्री झाले तर ते विखेंना अजिबात परवडण्यासारखं नाही आहे. त्यामुळं थोरातांचा पराभव हा कोणत्याही परिस्थितीत झाला पाहिजे या पद्धतीनंच मला वाटतं सुजय विखे हे आक्रमक झालेले आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील त्या पद्धतीनं सुजय यांना पाठिंबा दिलेला आहे. तरुण नेत्यांच्या मनामध्ये काय आहे हे आपल्याला काही सांगता येत नाही, पण त्यांनी जर तसं पाऊल उचललं तर वेळप्रसंगी आपण देखील पाठिंबा देऊ असं देखील राधाकृष्ण विखे पाटील बोलून गेलेले आहेत. अर्थात सुजय विखे हे उभे राहतील न राहतील हा पुढचा प्रश्न असू शकेल, पण त्यांचं आणखीन एक या पाठीमागचं राजकारण वेगळं असू शकेल. बाळासाहेब थोरात यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये म्हणजे जे आता विधानसभा निवडणूक होणार आहे तेथे लक्ष घालू नये याची देखील खबरदारी या निमित्तानं सुजय विखे पाटील हे घेत असावेत. बाळासाहेब थोरात जर यांना त्यांची स्वतःची जर निवडणूक अतिशय सोपी किंवा एकदम निर्धोक जर वाटली तर ते आजूबाजूच्या तालुक्यांमध्ये लक्ष घालतील आणि विखे पाटील यांच्या विरोधात देखील काही कुरघोड्या करू शकतील आणि या जर कुरघोड्या थांबवायच्या असतील तर थोरात यांना त्यांच्याच संगमनेर मतदारसंघामध्ये थोपवणं हे आवश्यक आहे याची देखील जाणीव मला वाटतं सुजय विखे यांना असावी आणि त्यामुळंच थोरातांच्या विरोधात स्वतः शड्डू ठोकण्याची भाषा सुजय विखे हे करत आहेत. त्यामुळं जर सुजय विखे आधी म्हटलं त्या पद्धतीनं जे बोलतात ते करून दाखवतातच असा देखील त्यांचा लौकिक आहे. त्यामुळं हे जे आव्हान आहे हे आव्हान केवळ व्यासपीठांवरच्या भाषणापुरतंच राहतं आहे की विखे हे म्हणजे लोकसभेत जरी पराभव झाला तरी आपण खचून न जाता आपल्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरण करण्यासाठी आपण त्यांच्या मतदारसंघामध्ये जाऊन लढत देऊ ही जी मनीषा ती बाळगून आहेत त्याचा ती प्रत्यक्षात उतरणार की काय हे देखील आपल्याला आगामी काळामध्ये पाहावं लागेल. त्यामुळं विखे आणि थोरात यांच्यामधला जो राजकीय कलगीतुरा आहे हा पुढच्या काळामध्ये आणखीन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. जर विखे पाटील संगमनेरमध्ये घुसले तर बाळासाहेब थोरात देखील आपली सगळी फौज हे राधाकृष्ण विखेंच्या पराभवासाठी लावू शकतात. हा देखील धोका दोन्ही बाजूनं आहे. त्यामुळं विखे आणि थोरात यांच्या या भविष्यातील संघर्षाकडं नगरसोबत महाराष्ट्राचं देखील लक्ष लागून राहणं स्वाभाविक आहे. तर पाहूया या सगळ्या घडामोडीकडे आपलं लक्ष असेलच. तुम्हाला काय वाटतं हे देखील सांगा की विखे आणि जर थोरात यांची लढत झाली तर कोण विजयी होईल. तुमचं मत आम्हाला कॉमेंट करून सांगा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी.